नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. घोडे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, टी.वाय. बी.कॉम, विपणन व्यवस्थापन 2, प्रकरण 4, विपणन व्यूहरचना या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण जागतिक पर्यावरणातील स्पर्धात्मक व्यूहरचना याचा अभ्यास केलेला आहे. बेंचमार्किंग परिणामकारक विपणन व्यूहरचनेचे साधन याला आपण सुरुवात करत आहोत. बेंचमार्किंग याचा अर्थ बघूया. एखाद्या संस्थेची इतरांशी स्वतःची तुलना करण्याची क्षमता अतिशय महत्त्वाची असते. काही कंपन्या त्याच्या वर्गातील सर्वोत्तम पद्धती शोधून काढून त्याच्याशी आपल्या पद्धतीची तुलना करतात. बेंचमार्क हा एक संदर्भ बिंदू आहे. यात अशी सतत प्रक्रिया चालू असते की दुसरा स्पर्धकांची उत्पन्नाची व प्रक्रियांची, स्वतःची उत्पादने व सेवा यांची तुलना केली जाते. सर्व उत्कृष्ट कामगिरी करून आपण त्यापेक्षाही पुढे जाणे हा उद्देश असतो. आपली कामगिरी सुधारण्यासाठी ही आता सर्वसाधारण कार्यपद्धती झाली आहे. म्हणजेच बेंचमार्किंग ही एक व्यवसाय संस्था किंवा एक उत्पादक आपल्या व्यवसायातील जे उत्पादन आहे किंवा उत्पादन प्रक्रिया आहे किंवा स्वतःची उत्पादने असेल किंवा सेवा असेल किंवा विपणनामधील जे विभिन्न प्रकारचे कार्य असतील, या कार्यांची आपल्यासारख्याच ज्या सेवा देणाऱ्या किंवा उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहे यांची तुलना करत एकमेकांबरोबर तुलना करत असतो. बेंचमार्क हा एक संदर्भ बिंदू आहे. यात अशी सतत प्रक्रिया चालू असते की दुसरा स्पर्धकांचे जे उत्पादन व प्रक्रिया आहे या स्पर्धकांबरोबर स्वतःची उत्पादने व प्रक्रिया किंवा सेवा यांची तुलना केली जाते. सर्व उत्कृष्ट कामगिरी करून आपण त्यापेक्षाही पुढे जाणे हा येथे उद्देश असतो. आपली कामगिरी सुधारण्यासाठी ही आता सर्वसाधारण कार्यपद्धती झाली आहे, जेणेकरून आपला उद्योग किंवा आपला व्यवसाय यांची इतर स्पर्धकांबरोबर तुलना बेंचमार्किंगच्या माध्यमातून केली जाते आणि यामधून आपल्या व्यवसायाची जी काही कामगिरी आहे ही सुधारण्यासाठीची संधी यातून प्राप्त केली जाते. पुढे जाऊया. बेंचमार्किंगच्या व्याख्या. उद्योगातील सर्वोत्कृष्ट किंवा नेतृत्व करत असलेल्या तुलनेने आपली उत्पादने, सेवा, प्रथा यांचे मापन करण्याची प्रक्रिया म्हणजे बेंचमार्किंग होय. सर्वोत्कृष्ट असलेल्या यांच्या तुलनेने व्यवसायाच्या कामगिरीचं मापन आणि प्रक्रिया, प्रथा व पद्धती यांच्या आढाव्याचा सततचा प्रयत्न म्हणजे बेंचमार्किंग होय. म्हणजे उद्योगामध्ये जे काही सर्वोत्कृष्ट नेतृत्व केलेलं असतं किंवा नेतृत्वाच्या तुलनेने जी विभिन्न प्रकारची उत्पादने, सेवा, प्रथा यांची मापन करण्याची प्रक्रिया याचा अवलंब बेंचमार्किंगमध्ये केला जातो. दुसरी व्याख्या आहे, सर्वोत्कृष्ट असलेल्यांच्या तुलनेत व्यवसायाच्या कामगिरीचं मापन आणि प्रक्रिया, प्रथा व पद्धती यांच्या आढाव्याचा सततचा प्रयत्न म्हणजे बेंचमार्किंग. व्याख्यांवरून लक्षात येतं की यामध्ये संस्थेची व तिच्या कार्याची माहिती करून घेण्यासाठी बेंचमार्किंग ही एक सोपी प्रक्रिया आहे. संस्थेला हे शोधून काढणं शक्य होतं एकमेकांची जी काही विभिन्न प्रकारचे उत्पादन पद्धती व कार्य जे आहे यांची एकमेकांबरोबर तुलना केल्यामुळे सुधारण्याची गरज असलेल्या ज्या काही महत्त्वाच्या प्रक्रिया आहे आणि वर्गातील सर्वोत्कृष्ट असलेल्या ज्या काही योग्य पद्धती किंवा उत्तरे किंवा इलाज आहे हे कसे शोधायचे हे या बेंचमार्किंगच्या पद्धतीच्या माध्यमातून करता येते. म्हणजे थोडक्यामध्ये बेंचमार्किंग ही अतिशय सोपी कन्सेप्ट आहे. बेंचमार्किंगमध्ये एक उद्योग
आपल्या स्पर्धकांबरोबर आपले उत्पादने, सेवा, प्रथा किंवा इतर जी काही कार्य असतील यांची तुलना करतो आणि यामधील ज्या काही सर्वोत्कृष्ट ज्या पद्धती आहेत त्या शोधून काढल्या जातात. पुढील मुद्दा आपला आहे बेंचमार्किंगच्या प्रक्रिया. बेंचमार्किंग ही अनेक पायऱ्यांचा अंतर्भाव असलेली संरचित प्रक्रिया आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या पायऱ्या यामध्ये असतात. आदर्श नमुन्यात या पायऱ्या देण्यात आलेल्या असतात. जरी संरचित प्रक्रिया असली तरी त्याने साधी कल्पना गुंतागुंतीची होऊ नये. त्यातील 5 अवस्था पुढील प्रमाणे आहे. बेंचमार्किंग करत असताना जी काही रचना आहे किंवा संरचना जी आहे यामध्ये एक आदर्श असा नमुना असतो. या नमुन्यामध्ये काही पायऱ्या असतात आणि या पायऱ्यांचा अवलंब करून यामध्ये जी बेंचमार्किंग आहे याचं मूल्यमापन केलं जातं. पहिली पायरी आहे कृतींची योजना करणे. पहिली पायरी म्हणजे व्यवसायाचा व्यूहात्मक हेतू शोधून काढणं. व्यवसाय जे आहे यांचे व्यूहात्मक हेतू शोधून काढणे. कंपनीच्या ध्येयविषयक निवेदनातून याची माहिती मिळते. नंतर बेंचमार्क करावयाची प्रत्यक्ष प्रक्रिया निश्चित करावी लागते. उत्पादन होणाऱ्या विविध वस्तू शोधून ती प्रक्रिया वापरून आपणास सकारात्मक परिणाम मिळू शकतील काय हे पाहावे लागते. ग्राहकांच्या अपेक्षाही ओळखाव्या लागतात. म्हणजे जे बेंचमार्किंग जे आहे या बेंचमार्किंगच्या माध्यमातून जी कृती ज्या आहेत यांच्या योजना तयार केल्या जातात. यामध्ये जी पहिली पायरी असते व्यवसायाचा व्यूहात्मक जो हेतू आहे हा शोधून काढला जातो. कंपनीच्या ध्येयविषयक निवेदनातून त्याची माहिती मिळते. नंतर बेंचमार्किंगची जी प्रत्यक्ष जी प्रक्रिया आहे ती यामध्ये निश्चित केली जाते. उत्पादन होणाऱ्या विविध वस्तू शोधून ती प्रक्रिया वापरून आपणास सकारात्मक परिणाम मिळू शकतील काय हे शोधले जाते आणि ग्राहकाच्या अपेक्षा देखील यामधून ओळखल्या जातात. दुसरी प्रक्रिया आहे बेंचमार्किंग गट स्थापन करणं. संस्थेतील विविध क्षेत्रातील सदस्य निवडावे लागतात. सर्व सदस्यांची परस्परांशी संपर्क साधून व सहकार्य करून बेंचमार्किंग प्रक्रियेतून उत्तम परिणाम मिळवणे अपेक्षित असते. सर्वकष गटाचे 3 भाग पडतात. नेतृत्व करणारा समूह, तयारी करणारा समूह आणि भेट देणारा समूह. संस्थेतील जे काही विविध क्षेत्र असतील या क्षेत्रातील जे काही सदस्य आहे या सदस्यांची निवड करणं, सर्व सदस्यांचा परस्परांबरोबर संपर्क साधून व सहकार्य करून बेंचमार्किंग प्रक्रियेतून जे उत्तम परिणाम आहे ते मिळवले जातात. व सर्वकष गट असतात त्याचे 3 भाग केले जातात. नेतृत्व करणारा समूह, तयारी करणारा समूह आणि भेट देणारा समूह. म्हणजे या माध्यमातून जेव्हा तुम्हाला एका स्पर्धकाची किंवा एका कंपनीची दुसऱ्या कंपनीबरोबर तुलना करायची आहे तेव्हा त्याचे 3 गट पाडले जातात. नेतृत्व करणारा समूह, तयारी करणारा समूह आणि भेट देणारा समूह. तिसरी प्रक्रिया आहे वास्तविक माहिती जमा करणं. इतर कंपनीतील सर्वोत्तम पद्धती व त्यांची कामगिरी याची माहिती गोळा करावी लागते. सर्वोत्कृष्ट पद्धती असलेली कंपनी शोधण्यापूर्वी प्रथम आपल्याकडील प्रक्रिया, उत्पादने, सेवा या शोधाव्या लागतात व त्याने कंपनी सुधारण्याची व्याप्ती कळून येईल. प्रत्यक्ष ठिकाणांना भेट देणे महत्त्वाचे असते कारण त्यामुळे प्रक्रियांचे सखोल ज्ञान होते. इतर कंपनीमध्ये ज्या काही सर्वोत्तम पद्धती आहे व त्यांची जी काही कामगिरी आहे याची माहिती गोळा करावी लागते. सर्वोत्कृष्ट पद्धती असलेली कंपनी शोधण्यापूर्वी प्रथम आपल्याकडील ज्या काही प्रक्रिया, उत्पादने, सेवा या शोधाव्या लागतात व त्याने कंपनी सुधारण्याची व्याप्ती कळून येईल. प्रत्यक्ष ठिकाणांना भेट देणे महत्त्वाचे असते कारण त्यामुळे प्रक्रियांचं जे सखोल जे ज्ञान आहे यामध्ये मिळतं. 5वी प्रक्रिया आहे खंड किंवा त्रुटीकरता विश्लेषण. या पायरीमध्ये कामगिरीमधील खंड किंवा त्रुटी शोधून काढून त्यांना शक्य असलेली कारणे शोधता येतात. यामध्ये ज्या
3 प्रक्रिया आहे. या 3 प्रक्रिया झाल्यानंतर जे काही तुलना आपण या ठिकाणी करणार आहोत, यामध्ये काही या कामगिरीत काही खंड किंवा त्रुटी आहेत का, त्यात शक्य असलेली जी काही कारणं आहेत ती देखील यामध्ये शोधून काढली जातात. आणि पुढची शेवटची प्रक्रिया आहे कृती करणं. प्रक्रियेसाठी सर्वोत्तम जी पद्धत आहे, ही पद्धत निवडल्यानंतर या पद्धतीच्या माध्यमातून जी काही अंमलबजावणी आहे, ही अंमलबजावणी करावी लागते. आणि जी काही पद्धत आपण तुलना करण्याची वापरणार आहोत, त्या पद्धतीची प्रत्यक्ष जी काही कृती आहे, ही ह्या 5व्या प्रक्रियेमध्ये केली जाते. पुढचा मुद्दा आहे बेंचमार्किंगचे फायदे. एखादी लहान उत्पादक कंपनी तिची मोठी स्पर्धक कंपनी यंत्रसंचातील मूलभूत कार्य करण्यासाठी यंत्र जो समन्वय आहे किंवा यंत्र वापराचा कसा उपयोग करता येईल याचा अभ्यास करू शकते. संकेतस्थळावरून त्यांच्या पद्धतीबद्दल व त्यांच्या उत्पादकांबद्दल माहिती मिळू शकते. यंत्र मानवाच्या वापराने कामगारांवरील खर्च बराचसा कमी होऊ शकतो. म्हणजे बेंचमार्किंगच्या माध्यमातून जे लहान उत्पादक आहे, या मोठ्या उत्पन्नामध्ये जे काही विभिन्न प्रकारचे यंत्र वापरले जातात, कारण की कुठलाही उद्योग सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्या उद्योगांमध्ये यंत्राची संख्या कमी असते. कारण की यंत्र खरेदी करायचं म्हटलं की त्यासाठी मोठं भांडवल लागतं. तसं कामगार जर कामावर ठेवायचं असेल तर त्या तुलनेने कमी भांडवल लागतं. त्यानंतर बेंचमार्किंगच्या माध्यमातून ज्या वेळेस यंत्राची तुलना मनुष्याबरोबर केली जाते, तेव्हा यंत्राने केलेलं काम आणि मनुष्याने केलेलं काम यामध्ये तुलना करून आपला किती उत्पादन खर्च यंत्राचा वापर केल्यास वाचवला जाऊ शकतो, याचा अभ्यास या बेंचमार्किंग या पद्धतीमध्ये केला जातो. श्रमावरील खर्चावरील जी बचत जी आहे, ही शोधून काढण्यासाठी बेंचमार्किंग जी पद्धत आहे याचा वापर यामध्ये केला जातो. दुसरा फायदा आहे उत्पादन दर्जा सुधारणे. काही वेळेला अभियंते प्रमुख स्पर्धकांची उत्पादने खरेदी करतात. त्याची तपासणी व अभ्यास करून ती उत्पादने जास्त चांगली कामगिरी कशी देतात हे समजू शकते. रासायनिक अभियंते असे करू शकतात. त्यानंतर स्वतःच्या उत्पन्नात आवश्यक त्या सुधारणा करता येतात. म्हणजे उत्पन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी बिझनेसमध्ये जे काही इंजिनियर्स असतात ते इतर स्पर्धकांचे उत्पन्न खरेदी करतात, त्याची तपासणी व अभ्यास करतात व ती उत्पादने जास्त चांगली कामगिरी कशी देतात हे समजू शकतात. जे काही रासायनिक अभियंते जे आहे किंवा ज्याला आपण इंजिनियर असं आपण म्हणतो, हे स्वतःच्या उत्पन्नात आवश्यक त्या सुधारणा कशा करता येईल या संदर्भातील अभ्यास देखील यामध्ये करू शकतात. पुढचा फायदा आहे विक्री व नफा मिळवणे. बेंचमार्किंग तंत्राचा वापर करून एखादी कंपनी आपले उत्पादने, कार्य व सेवा सुधारू शकते व त्या माध्यमातून विक्री व नफा देखील वाढवू शकते. या सुधारणा ग्राहकांच्या नजरेस येऊ शकतात. माहिती पुस्तिका, विक्री प्रतिनिधी, मासिके, दूरदर्शनवरील जाहिराती याद्वारे प्रयत्न करण्याने महत्त्वाचे ग्राहक वाढू शकतात. बेंचमार्किंगमुळे कंपनीचा खर्च खाली येऊन अधिक नफा होऊ शकतो. म्हणजे बेंचमार्किंग तंत्राचा वापर करून एखादी कंपनी जी काही आपली उत्पन्न आहे, कार्य, सेवा यामध्ये सुधारणा करू शकते. या माध्यमातून त्यांचा विक्री व नफा देखील वाढू शकतो. या सुधारणा ग्राहकांच्या नजरेस येऊ शकतात. माहिती पुस्तिका, विक्री प्रतिनिधी, मासिके, दूरदर्शनवरील जाहिराती याद्वारे प्रयत्न करण्याने महत्त्वाचे ग्राहक वाढू शकतात व बेंचमार्किंगमुळे कंपनीचा खर्च खाली येऊन अधिक नफा देखील मिळू शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे स्पष्टता. पुढचा फायदा बेंचमार्किंग हा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यामध्ये स्पष्टता येते. इतरांशी तुलना करून कंपनीला आपल्या स्वतःच्या कामगिरीची स्पष्ट कल्पना येते.
त्यामुळे व्यवस्थापनाची उद्दिष्टे स्पष्ट होऊन योग्य ती कृती करता येतात. त्यामुळे प्रेरणा निर्माण करता येऊन मजबूत संघ बांधणी देखील करता येते. म्हणजे बेंचमार्किंगच्या माध्यमातून जी काही कार्य आहे, या कार्यांची एकमेकांबरोबर तुलना करत असताना जो फायदा किंवा जी स्पष्टता आहे ही प्राप्त होते. त्यामुळे व्यवस्थापनाची उद्दिष्टे स्पष्ट होऊन योग्य ती कृती देखील करता येते. त्यामुळे प्रेरणा निर्माण करता येऊन मजबूत संघ बांधणी देखील साध्य होते. त्यानंतर 5वा फायदा आहे वस्तुनिष्ठता. बेंचमार्किंग हे गुणात्मक असण्याहून अधिक परिमाणात्मक असतं आणि त्यामुळे ते जास्त वस्तुनिष्ठ असतं. उदाहरणार्थ, कार्यात्मक बेंचमार्किंगने दर तासाला दर कामगाराने 12 उपकरणे बनवण्याचे उद्दिष्ट देता येईल. आर्थिक व्यवस्थापनातील बेंचमार्किंगने दर ग्राहक $10,00,000 पोर्टफोलिओविषयक उद्दिष्ट सांगता येतील किंवा 8% मोबदला उद्दिष्ट म्हणून सांगता येईल. अशा उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अधिक सुरळीत अशी कामगिरी व्हावयास हवी व कर्मचाऱ्यांच्या कामाचं मूल्यमापनही व्हायला हवं. आता बेंचमार्किंग हे गुणात्मक आहे, त्याचबरोबर ते परिणामात्मक देखील आहे आणि त्यामुळे जी वस्तुनिष्ठता असते ती या ठिकाणी दिसून येते. उदाहरण दिलेलं आहे की कार्यात्मक जे बेंचमार्किंग आहे, दर तासाला प्रत्येक जो कामगार आहे या कामगाराने 12 उपकरणे बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं. तर आर्थिक व्यवस्थापनातील जे बेंचमार्किंग जे आहे हे दर ग्राहक $10,00,000 पोर्टफोलिओविषयक उद्दिष्ट गाठू शकतो. म्हणजे $10,00,000चं उद्दिष्ट तो गाठू शकतो किंवा 8% मोबदला उद्दिष्ट म्हणून सांगता येईल. म्हणून त्या संदर्भात त्याने जे काम केलेलं आहे त्यासाठी त्याला 8% मोबदला या ठिकाणी दिला जातो. म्हणजेच अशा उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अधिक सुरळीत अशी कामगिरी व्हावयास हवी व कर्मचाऱ्यांच्या कामांचं मूल्यमापन व्हावं. म्हणजे या माध्यमातून जी वस्तुनिष्ठता आहे की एक उपकरण किंवा एक कर्मचारी $10,00,000 पोर्टफोलिओ उद्दिष्ट गाठतो, तर त्याला $10,00,000च्या बदल्यामध्ये जे काही 10,00,000च्या 8% जो काही मोबदला जो आहे हा त्या कामगाराला देता येईल. म्हणजेच बेंचमार्किंग जी प्रक्रिया जी आहे, या बेंचमार्किंग प्रक्रियेमध्ये एका प्रकारची जी काही वस्तुनिष्ठता आहे किंवा ज्याला आपण वास्तवपणा जो म्हणतो, तो वास्तवपणा या ठिकाणी अतिशय साचेबंद असतो, अतिशय स्पष्ट असतो, हे यामधून दिसून येते. यानंतर राहिलेला भाग पुढील लेक्चरमध्ये कव्हर केला जाईल. धन्यवाद.